पिंपरडे येथील आमच्या आदिवासी एका व्यक्तीला मराठा समाजाच्या 6 लोकांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून जबर मारहाण केली आणि या घटनेमध्ये आमचा आदिवासी व्यक्ती गंभीर जखमी झाला। या प्रकरणामध्ये आरोपींविरोधात ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बरेच दिवस झालेले आहेत, अजूनही आरोपींना अटक करण्यात येत नाही आहे, म्हणून आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार साहेब यांना आमच्या बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे दिलेला आहे। अशा घटना शहादा तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत। जो दबंग समाज आहे, दबंग समाजातली काही लोक आहे, ते वारंवार आमच्या आदिवासी लोकांवरती अशा पद्धतीची मारहाण अत्याचार करत आहेत। त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे। या लोकांना जोपर्यंत कायद्याने यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत, म्हणून पोलिसांनी सक्त कारवाई यांच्यावरती करावी, जेणेकरून ह्या शहादा तालुक्यामध्ये ज्या वारंवार आदिवासींना मारहाण करण्याच्या घटना घडतात त्या थांबतील। आमचा पोलिसांवरती विश्वास आहे। आधी विश्वास नव्हताच, अजूनही शंका आहे की हे पोलीस काय आरोपींना अटक करतील किंवा नाही, कारण की मागच्या 2-4 मॅटरमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती। आरोपी फरार होते आणि त्यांनी कुठून तरी न्यायालयातनं जामीन मिळवला आणि अशा पद्धतीने आरोपी हे फरार होतात आणि पुन्हा जामीन मिळवतात आणि म्हणून त्यांना कायद्याचा धाक होत नाही, म्हणून अशी लोक वारंवार कायदा हातात घेतात। असा कायदा हातात घेणाऱ्या, गुंडागिरी करणाऱ्या या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे। यांना पोलिसांनी अटक केली पाहिजे, अन्यथा येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आदिवासी संघटना मिळून पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। जय आदिवासी। आज रोजी पिंपरडे गावातील जी घटना घडली आहे, एवढे दिवस होऊन पण ज्या आमच्या आदिवासी लोकांना मारहाण केली ज्या मराठा समाजातील लोकांनी, परंतु त्यांना अजूनपर्यंत न्याय नाही भेटलेला आहे। त्यांनी SP ऑफिसच्या कार्यालयात धाव घेतली, कुठं जाऊन तिथून आल्यावर कुठंतरी गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊनही एवढे 4-5 दिवस होऊन गेले, तरी पण या स्थानिक डिपार्टमेंटनी त्यांना अटक करत नाही। त्यांना का नाही अटक करत, काय आहे कारण, हे आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक, अधीक्षक दत्ता पवार साहेब यांना विचारलं व निवेदन दिले। कारण जर अशा कृत्य करणाऱ्या लोकांना जर कधी हे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण देत असेल तर लोकांना कुठे न्याय भेटेल, ही आम जनता जाणार कुठं? हे पोलीस स्टेशन कशासाठी आणि कोणासाठी हा प्रश्न निर्माण होतो आहे। कारण न्याय मागण्यासाठी कोणीही धावपळ करतोय, कारण अजूनपर्यंत जे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावरती कुठलाही या पोलीस यंत्रणांनी कारवाई केलेली नाही। जसं की औरंगपूर ते मोयदा, आता पिंपरडे गावातील घटना आहे ना, जवळ जायचं न्याय मागण्यासाठी। आम्हाला तर असं वाटतं हे पोलीस डिपार्टमेंट आदिवासींचं समाजासाठी नाही, तर हे ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, त्यांच्यासाठी त्यांचं संरक्षण देत आहे। आम्ही जर कधी आमच्या आदिवासी लोकांना, जे पिंपरडे गावातील लोकांना न न्याय भेटणार तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर व इतर सर्व संघटना मिळून बेमुदत धरणे आंदोलन इथं बसणार आहे। कायदा सुव्यवस्थेला काही होणार तरी जबाबदार पूर्ण शासन प्रशासन राहील। जोहार, जय आदिवासी, जय भीम प्रदेश।